जो कमवलेला पैसा असेल किंवा जीवनाचा जो भाग असेल, शरीर असेल तुमचं कमवलं, तुम्ही ती जर खर्च केलं, त्याचा जर तुम्ही जर उपभोग घेतला तरच त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, नाही तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही. एक तर त्याला तुम्ही खर्च करा किंवा त्याची गुंतवणूक करा, हे दोन्ही नाही केलं तुम्ही तर तो वेस्ट जाणार आहे. आळशी माणूस जीवनाचा भोग घेतो की जीवन वाया घालवतो, तरी पण आपल्याला आळशी व्हायचं. तुम्ही कुठल्या तरी पदावर आहात, त्या पदावर असताना तुम्ही त्या पदाच्या आधारे किती लोकांचं कल्याण करू शकता, तुमचं तर करा. तुम्हाला मिळालेलं आयुष्य असेल, तुम्हाला मिळालेला पैसा असेल, तुमच्याकडे असलेली सत्ता असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्याचा वापर करून तुम्ही तुमचं आणि इतरांचं जीवन काय करता, समृद्ध करता. बिझनेसमॅन म्हणजे नफ्यावर लक्ष ठेवून धंदा करणार, व्यावसायिक. आणि उद्योगपती म्हणजे उद्योग वाढवणार. उद्योग वाढवण्याचा उद्देश काय की रोजगार मिळाला पाहिजे, समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे अशी सामग्रीचं निर्माण केलं पाहिजे. टाटांचं कार्य महान आहे. त्यांचं लक्ष पैसा कमवणं नव्हतं, त्यांचं लक्ष हे सेवा देण्यावर होतं. असा माणूस पैसा काय करतो, शेअर करतो, आणि म्हणून तो महान होतो. हे जे जास्त येतं ना आमच्या कशासाठी आहे, वाटण्यासाठी. जास्त आयुष्य मिळालं तुम्हाला, जीव घेण्या प्रसंगामधून मरता मरता तुम्ही वाचले तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे उरलेलं तुमचं जीवन कशासाठी आहे, समाजासाठी. संसारातलं जीवन गोड कधी असतो, जेव्हा तुम्हाला पण लोकांना आनंद होतो. हिशोब तो हिशोब आहे, मग तो 1 रुपयाचा असो नाही तर पोटीचा असो. हिशोबावरून माणसाची काय कळते, नीतिमत्ता कळते. प्रत्येक जण कुठे ना कुठं चाललेला आहे, तरी तुम्ही ठरवलेला असो किंवा नसतो. तुम्ही जन्माला आले तेव्हा माहित होतं तुम्हाला तुम्ही कोण आहात, कोणाच्या घरात जन्माला आलेला, तुमचे आई वडील कोण आहे, तुम्ही काय करणार आहात, आज तरी तुम्हाला माहिती आहे का तुमचा उद्या काय. तुम्ही सगळं ठरवाल हो. आणि तुम्ही लहानपणी जे ठरवत आले आजपर्यंत ते आपलं किती झालं. पण तुम्ही सगळे घाण आणि सगळा कचरा जर सोबत घेऊन जर ओझं वाढवत राहाल तर तुमचं चालणं सुद्धा मुश्किल होईल आणि तुम्हाला कुठे जायचं हे तुम्ही विसरून जा. तुमचं आयुष्य असं जर नमुन्यावर गेलं तर तुम्ही किती हिशोब करतो पण तरी पण नमुन्यावर जातं. मित्रांचं कारण हे आहे की आपण आपल्या प्रवासामध्ये नको असलेल्या गोष्टी सोबत बाळगतो. अधोगती जातं काय, खालची दिशा. खालची गती आहे त्याला अधोगती असं म्हणतात, आणि प्रगती म्हणजे त्याच्या विरुद्ध. अधोगतीच्या विरुद्ध काय, प्रगती. जर अधोगती म्हणजे खालच्या दिशेने तुमची गती, तर प्रगती म्हणजे ती वरच्या दिशेने तुमची गती. जेव्हा माणूस एखाद्या डोंगरावर चढतो तेव्हा त्याचा भार काय पाहिजे, जेवढा कमी करता येईल तेव्हा कमी. आपल्याला या जीवनामध्ये कुठे जायचंय हे माहीत नाहीये, एवढं जरी माहीत असलं तरी पुरेच. मग कुठे जायचंय याचा काय घ्यायचा आहे शोध. पण हे कधी कळेल, तुम्ही जिथे आहात ती जागा सोडली. अंड्यामध्ये तयार झालेली आळी सूक्ष्म कीड ती सुद्धा अंड्यातून पुढे पडते, तिला एवढी अक्कल आहे. कुठे जायचंय, अंड्याच्या बाय. कोशामध्ये परिपक्व झालेला पतंग त्याला एवढा कळतं मला कोश सोडून कुठे जायचंय, बाहेर. आणि जेव्हा त्याचे पतंग सक्षम बनतात त्याला हे माहितीये मला हवेत काय घ्यायची, झेप घ्यायची आहे. मला झेप घेऊन कुठं जायचंय, माझा चारा शोधायचा आहे. म्हणजे पहिली गरज कोणाची ओळखायची आहे, शरीराची. नंतर गरज कोणाची ओळखायची आहे, मनाची. नंतर गरज कोणाची ओळखायची आहे, भावनेची. आणि सगळ्यात शेवटी गरज कोणाची आपोआप समोर येणार आहे, आपल्या आत्म्याची. म्हणून मराठीमध्ये फार सुंदर म्हणे, गरज ही शोधाची जननी आहे. परिस्थिती कठीण होती किंवा तिथे आपण डगमगून जाते, विचार आपल्यामध्ये निगेटिव्ह आले तर आपली एनर्जी पण निगेटिव्ह होऊन जाते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण काय करायचं, म्हणजे कठीण परिस्थिती आली तरी पण आपण पॉझिटिव्हिटीनंच त्या गोष्टीकडे लक्ष देऊन ते कार्य केलं दिलं पाहिजे. की जर आपल्या फेवरमध्ये नसताना आपण त्याला धरून कसं किंवा त्याच्या मागं कसं जाऊ शकतो. समजा आपल्याला काही रनिंग करायची, आपल्याला 5 किलोमीटर कवर करायचे पण आपली कॅपॅसिटी 1-2 किलोमीटरपर्यंतची, तर आपण 2.5 किलोमीटरच्या पुढं किती प्रयत्न केला तरी तेवढं नाही कवर करू शकत. तर आपल्याला 5 किलोमीटर उतरण्यासाठी आपण काय केलं झालं. म्हणजे आत्ताच्या जनरेशनचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की नेमकं काय करायचं हेच माहीत नाही आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जे अगोदरची जनरेशन होती त्यांना सर्वायवल करणंच कठीण होतं, त्यामुळे त्यांचं ध्येय फक्त एवढंच होतं की जिवंत राहणं आणि उदरनिर्वाहापुरतं फक्त जगणं. आताच्या जनरेशनला बेसिक सगळ्या गोष्टी अगोदरच मिळतात, तर त्यांना पुढे काय करायचं हे समजणं खूप कठीण होतं. बऱ्याचदा जे आपण ध्येय ठरवतो, म्हणजे आपण जे मागे उदाहरण पाहिलेले जसं KFCचं आहे, त्यांनी 60 वर्षानंतर त्यांना सक्सेस मिळाले किंवा त्यानंतर त्यांचं ध्येय जे आहे ते वेगळं. बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं की जे सुरुवातीला ते काम करत आहे ते सोडून नंतर काम बदललं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळतं. तर मग जर आपण एकच जर गोष्ट पकडून जर तीच जर धरली तर त्याच्यामध्ये सक्सेस मिळाल्याची गॅरंटी घेऊ होती तेवढी नाही आहे. तर नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे हे कसं ठरवायचं. मित्र हो, ते सोपं असो वा कठीण, ते म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला शेवटच्या ओळीमध्ये. तुम्हाला कुठे जायचं, तुम्हाला कुठे जायचंय ते ठिकाण सोपं असो
किंवा ते जो प्रवास आहे तो प्रवास सोपा असो किंवा कठीण असो, तरी पण तुम्ही त्या ठिकाणावर जाऊ शकता. मग ते तुमचं संसारामधलं ध्येय असेल किंवा तुमचं परमार्थामधलं ध्येय असेल, हे कुठलं पण असू दे. खरं तर संसार आणि परमार्थ एकच आहे. जसं एखाद्या आंब्याला जर कैरी लागली तर जोपर्यंत ती परिपक्व होत नाही तोपर्यंत ती आंबट असतं. तसं संसार बी आंबटच आहे. त्यात थोडंसं मीठ टाकलं, मिरची टाकली का जरा चविष्ट होतो. म्हणजे जर तुम्ही त्या कैरीला अतिशय कोवळ्या जर अवस्थेमध्ये तोडलं तर तुम्हाला तुरट लागणार, ती आंबट पण नाही लागणार. थोडीशी मध्यम अवस्थेमध्ये तोडली तर आंबट लागणार आणि परिपक्व अवस्थेमध्ये तोडली तर मधुर गोड लागणार. मग मानवी जीवनाचा जो प्रवास आहे तो प्रवास सुरुवातीच्या काळामध्ये आंबट असतो संसारामध्ये, आणि तो संसारातच रमला, त्याच्यामध्ये जर तो जर गुंतून राहिला तो आंबट होऊनच मग, बरोबर. आणि जर त्याला परिपक्व होण्यासाठी वेळ मिळाला तर मग तो गोड होतो. आणि परिपक्व होणं म्हणजे परमार्थ आहे. बघा, तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे, मग तुम्ही ती काय करता, ती मिळवण्याचा प्रयत्न करता. ते ज्ञान असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, संबंध असतील, आदर असेल, प्रतिष्ठा, काही पण असेल, तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करता. आणि ते मिळाल्यानंतर काय करता, समजा तुम्हाला पैसा हवा आहे आणि खूप पैसा मिळाला तर काय करता, ज्यांच्याकडे तुम्हाला नाही मिळालेला पैसा, ठीक आहे ना, पण ज्यांना मिळालेला आहे पैसा अशी खूप लोक आहेत तुमच्यासमोर. ज्यांना सत्ता मिळाली आहे त्यांच्यात अशी खूप लोक आहे, त्यांना पाहता तुम्ही रोज. आजच्या काळामध्ये त्यांना फार सोपं आहे. इंटरनेटच्या काळामध्ये आपण त्यांना रोज बघतो. तुम्हाला बघायचं नसेल तरी लोक तुमच्यासमोर घेऊन येतात. तुम्हाला माहिती झालं का, बरोबर, आणि सांगायला लागतं. म्हणजे आपण या आजच्या काळाचे आभार मानले पाहिजे की जग जवळ आलेले आहे. जवळ या अर्थाने आलेले आहे की जे दळणवळण आहे, जे देवाणघेवाण आहे, जी माहिती आहे तिचं जाळं अतिशय सघन असं झालेलं आहे. मग जेव्हा तुम्हाला कळतं की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते काय करताय, काही जण तो पैसा वाटताय आणि काही जण तो पैसा वाढवत आहे आणि काही जण तो पैसा असा एखाद्या सापासारखा कुंडली मारून त्याच्यावर बसवली. मी रोज असे काणे बघता. ठीक आहे, ज्यांनी साचवला ते जाताना किती घेऊन गेले. तुम्ही जो कमवलेला पैसा असेल किंवा जीवनाचा जो भाग असेल, शरीर असेल तुमचं कमवलं, तुम्ही ती जर खर्च केलं, त्याचा जर तुम्ही जर उपभोग घेतला तरच त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, नाही तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही. एक तर त्याला तुम्ही खर्च करा किंवा त्याची गुंतवणूक करा. हे दोन्ही नाही केलं तुम्ही तर तो वेस्ट जाणार आहे. यूज करा, इन्व्हेस्ट करा, नाही तर वेस्ट जाणार आहे. हे आयुष्य पण तसंच आहे माणसाचं. हे तुम्ही त्या आयुष्याचा काहीतरी वापर करा, काही नाही तो भोग तरी घ्या. आळशी माणूस जीवनाचा भोग घेतो की जीवन माया घालवतो, तरी पण आपल्याला आळशी व्हायचं. हळूसा सगळ्यांना आवडतो. दिवसामधला असा एक भाग असतो, त्या भागामध्ये आपण खूप आळशी झालेलो असतो. आपल्याच कळतं आपण आळशी झालो आहे. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते साठवून जर ठेवलं तर ते सडतं. मग ती ताकद असे ना, जीवन असे ना, पैसा का असे, काही तुम्ही कुठल्या तरी पदावर आहात, त्या पदावर असताना तुम्ही त्या पदाच्या आधारे किती लोकांचं कल्याण करू शकता, तुमचं तर करा. तुम्हाला मिळालेलं आयुष्य असेल, तुम्हाला मिळालेला पैसा असेल, तुमच्याकडे असलेली सत्ता असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्याचा वापर करून तुम्ही तुमचं आणि इतरांचं जीवन काय करता, समृद्ध करता. मी तुम्हाला काय विचारतोय की माणूस जेव्हा त्याला मिळतं तेव्हा तो काय करतो, शेअर करतो. हॅलो, कमीत कमी आपलं भागलं तर आपण कोणाचा विचार करतो, घरच्यांचा विचार करतो. घरच्यांचं भागून झालं तर भाऊबंधाचा, नातेवाईकाचा विचार करतो, मित्रांचा विचार करतो. सगळ्यांचा भागून झाला तर गावाचा विचार करतो, तालुक्याचा करतो. जसजसं आपण दुसऱ्यांचा विचार करायला लागतो तसं आपण मोठे होतं. मग आज तुम्ही जे लोक बघताय त्यांच्याकडे खूप पैसा आहे, याचं ते खऱ्या अर्थही महान आहे. कशाने महान आहे ते, दानधर्म करून. रतन टाटांचं नाव हे कोणत्या अर्थाने महान आहे, त्यांच्यापेक्षाही जास्त पैशावाले लोक आपल्याकडे, असा आपल्याला भ्रम आहे. जेव्हा त्यांना प्रश्न विचारला कोणीतरी, टाटा ग्रुपचं जे काही ॲसेट आहे किंवा त्याचा जो टर्नओव्हर आहे हा जागतिक स्तरावर जर मोजला तर तुम्ही भारतातले सर्वात श्रीमंत आहे. मग तुम्ही श्रीमंताच्या यादीमध्ये का नाही. त्यांनी सांगितलं की मी उद्योगपती आहे,
मी बिझनेसमॅन नाही. बिझनेसमॅन म्हणजे नफ्यावर लक्ष ठेवून धंदा करणार, व्यावसायिक. आणि उद्योगपती म्हणजे उद्योग वाढवणार. उद्योग वाढवण्याचा उद्देश काय आहे की रोजगार मिळाला पाहिजे, समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे अशी सामग्रीचं निर्माण केलं पाहिजे. अगदी सुईच्या टोकापासून आपण म्हणतो ना ते विमानापर्यंत सगळ्या गोष्टी टाटा बनवतात. त्यांच्या जीवनामध्ये ते असे उद्योग उभारून थांबले नाही, तर त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचं जे शेअरिंग आहे तुमच्या माहितीसाठी 60%, म्हणजे आपल्याला सुद्धा बोलताना जड वाटतं, माझ्यासारख्या बिझनेसमॅनला सुद्धा विचार करावा असा वाटतो की 60% त्यांच्या उत्पन्नाचा जो भाग आहे तो समाजसेवेला जात होता. समाजोपयोगी कार्यासाठी तो टाटा ट्रस्टमध्ये जात होता. विचार करा ना, तुम्ही 100 रुपये कमवताय, 60 रुपये तुम्ही रोज वाटताय. अजिम प्रेमजी ते पण असं काहीतरी करतात. पुन्हा टाटांचं कार्य महान आहे. त्यांचं लक्ष पैसा कमवणार नव्हतं, त्यांचं लक्ष हे सेवा देण्यावर होतं. असा माणूस पैसा काय करतो, शेअर करतो, आणि म्हणून तो महान होतो. मला सांगा किती उद्योगपती भारतामध्ये आलेले, किती गेले, अमेरिकेमध्ये किती निर्माण झाले, किती गेले, कोणाचं नाव नाही आहे. परंतु ज्यांनी शेअरिंग केलं त्यांचं सगळ्यांचं नाव आहे. म्हणजे काय हो, हे जे जास्त येतं ना आमच्याकडे कशासाठी आहे, वाटण्यासाठी. जास्त आयुष्य मिळालं तुम्हाला, जीव घेण्या प्रसंगामधून मरता मरता तुम्ही वाचले, तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे उरलेलं तुमचं जीवन कशासाठी आहे, समाजासाठी. शिर्डी या ठिकाणी आपले एक मिल्क चार्जरचे युजर आहे. त्यांचा स्वतःचा कोचिंग क्लासेस आहे, हॉटेल आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा हायेस्ट स्कोर होता कोविडचा. तर डॉक्टरांनी विषय सोडून दिला, सगळ्यांनी विषय सोडून दिला. मरणाच्या दारामधून ते परत आले. त्यांनी साईबाबाला सांगितलं जर यातून जर वाचलो तर अखंड तुझी सेवेत आयुष्य झाले. वय वर्ष अवघं 35च्या आसपास. मित्रांनो, त्या तरुणाने आपला शब्द पाळला. तो त्या कोरोनातून वाचला. त्याचे बरेचसे मित्र गेले. ऐन 35मध्ये असलेला तरुण, त्या तरुणाने अखंड विना चप्पल प्रवास करण्याचा राहण्याचा निश्चय केला. आजही तो पायामध्ये चप्पल घालत नाही. त्याचा दिवस सुरुवात होतो साईबाबा मंदिराच्या दर्शनापासून आणि दिवसाचा शेवटही होतो साईबाबा मंदिरात. त्यानंतर गोशाळा स्थापन केली. जे लोक गायांना वैतारले, जे कत्तलखान्यामध्ये पाठवतात त्यांच्याकडनं गाया आणून द्या म्हणतो माझ्याकडे, मी सांभाळतो. कोणाला कंटाळा आला, वैतागले, माझ्याकडे आणून द्या. चांगली झाली का परत घेऊन जा. कोचिंग क्लासेस चालवतो. तो त्यांनी सांगितलं की 100 मुलींना मी मोफत, गरिबाची 100 मुली दर बॅचला मी 100 मुली मोफत शिकवे. मित्रांनो, माणसाला केव्हा या गोष्टी सुचतात जेव्हा त्याला कळतं की हे जीवन नश्वर आहे. बरोबर आहे ना. मग कुठे जायचं आहे तुम्हाला, हे तुमचं कसं ठरणार आहे, हा नंतरचा भाग आहे. पण पहिला भाग आहे की तुम्ही संसारामधलं जीवन पाहा ना. तुरट जीवन, आंबट जीवन आणि गोड जीवन. संसारातलं जीवन गोड कधी असतो, जेव्हा तुम्हाला पण लोकांना आनंद होतो. तुम्हाला पाहिजे त्यांना तुम्हाला दिलेले पैसे आठवत असतील, तुम्ही त्यांना फसवलेले प्रसंग आठवत असतील. हॅलो, बरे ते 100 रुपये का असं ना, असं नाही की तुम्ही लाखो रुपये, 100 रुपये जरी असले, अगदी 10 रुपये जरी असले तरी मनामध्ये कुठेतरी बसते, अरे कालचा हिशोब दिला नाही तुम्ही, ऐक ते पण मनामध्ये येतं. तुम्हाला कशाची कमतरता नाही आहे, तरी पण शेवटी हिशोब तो हिशोब आहे. मग तो 1 रुपयाचा असू नाही तर पोटीचा असो. हिशोबावरून माणसाची काय कळते, नीतिमत्ता कळते. बरोबर ना. आणि म्हणून मनामध्ये आपल्या काय येतं, ते दुःख येतं. बरोबर ना, येतं की नाही. आणि म्हणून मला सांगायचं काय की सद्गुरू आज आम्हाला काय म्हणताय की तुम्ही जीवनात पुढे चालला, तुमचे जीवन जे आहे ते कुठे चाललेलं आहे. संसारामध्ये तुम्ही जर विचार केला तर आपल्याला यशाची व्याख्या काय आहे, काय मिळवायचं. प्रत्येकजण तुम्ही कुठे चालला. सकाळी तुम्हाला विचारलं कुणीतरी झोपेतून उठले तर काय रे, कशाला काही करतोयस, का आवडतोयस. नाही कामावर जायचं आहे. कुठे जायचं आहे, कामावर जायचं आहे. शेतकऱ्याला विचारा तुमचं शेतावर जायचं आहे. एखाद्या बिझनेसमॅनला विचारा तुमचं नाही मला माझ्या फॅक्टरीवर जायचं आहे, मिटिंगला जायचं आहे. प्रत्येकजण कुठे ना कुठं चाललेला आहे.
तरी तुम्ही ठरवलेला असो किंवा नसो. असं आहे का कुठं चाललेलं नाही असं कुणी आहे का? भिकारीसुद्धा सकाळी जागा बदलतो. त्याची भीक मागायची झोपायची जागा काय असते? कमीत कमी आहे त्या जागेवर तो आडवा तर होतो की नाही? तो जर आडवा पडून राहिला त्याला पण भीक देईल का? त्याला उठून बसावं लागेल कमीत कमी. लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मुंगी इथून इथं गेली तर वाटतं 1 किलोमीटर गेलं मी. तेव्हा प्रवास हा तुमच्या आकारानुसार बदलतो, तो भाग वेगळा. म्हणून जीवनामध्ये आपल्याला कुठून कुठेतरी प्रवास हा करायचा असेल, रोज करायचा आहे. मग हा जो प्रवास आहे आमचा तो कुठेतरी चाललो आहे ना, आम्ही म्हणून तर निघालो आहे ना. मी विचारा बरं, सकाळी सकाळी एखाद्या रस्त्याने चाललेला माणूस करा, विचारा बरं कुठे चालला आहे तो. असं माहील का? नाही, मला नाही माहिती कुठचं. बरं, तुम्ही बसमध्ये गेले का हो आणि कंडक्टरला म्हटले द्या तिकीट, तो काय विचारेल? काय विचारेल? हां, कुठलं तिकीट पाहिजे तुम्हाला? तुमचं कुठलं पण द्या. हॅलो कंडक्टर, एका तोंडात पाहिजे तुमच्या, खालून वर येतं. बायकोने मागून वगैरे पाठवा काय का खूपच. जेव्हा ज्याच्या आधारावर तुम्ही जीवन जगता, ज्यावेळेस त्याच्यासोबतच तुमचं आंबन होते, तेव्हा कुठे त्याच्या जीवनामध्ये तेच कळत नाही. हॅलो, ज्याच्यापर्यंत जायचं होतं त्याने जर पाठ फिरवली तर जायचं कुठे? आणि मग प्रश्न पडतो कुठे जायचं. लहानपणापासून विचार केला होता की मोठं झाल्यावर चांगला सुंदर संसार करेल, सुंदर माझं आयुष्य असेल, आहे की नाही, छानशी बायको करेल, त्याला छानशी मुलं होतील, छानसा असं मस्तपैकी संसार उभा करेल. तीच म्हणली तुझ्याबरोबर नाही नांदायचं, तुझ्याबरोबर लग्न करून पस्तावले मी. बिचाराच्या चहू म्हणून अंदाज होतो. घरदार सोडून तिच्यासाठी जो आला लव्ह मॅरेज करून, कुठे जाईल? त्याच्याला कुठल्याही प्रकारचं ध्येय नाही आहे, कारण तो ध्येयापासूनच बरोबर आलाय ना. आणि म्हणून सद्गुरू हेच सांगताय, तुमच्या लक्षापासून ढवू नका कधी. तुम्हाला समोर जे दिसतंय तिथपर्यंत स्पष्टता येणं गरजेचं आहे. तिथे गेल्यावर कळतं की इकडं वळायचं की इकडं वळायचं. बरोबर आहे ना? सद्गुरू काय म्हणता की तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कुठं तिथं जायचं असेल, तुम्हाला पैसा कमवायचा असेल, तुम्हाला पद कमवायचं असेल, करिअर करायचं असेल, जीवनामध्ये काहींना शांती मिळवायची असते, काहींना आनंद मिळवायचा असतो. एक लक्षात ठेवा, काही लोकांना शांती नको आहे. उलट तुम्हाला सगळ्यांना शांती हवी आहे. किती जणांना हवी आहे? ज्या दिवशी शांत वातावरण असतं तो म्हणतो आज करमत नाही, लय शांत. एखादा शिक्षक असला ना त्याला रविवारी करमत नाही. हाडाचा शिक्षक असतो ना त्याला दिवसभर पोरांचा आवाज. हां, एका TC रिटायर झाला आणि त्याला घरी झोप येणार, कारण त्याला हल्लेल्या बर्ड तो झोपायची सवय होत. यांनी शेवटी डॉक्टरने सांगितलं तुम्ही एक हलणारी बर्ड तयारच करा घरी, त्याशिवाय हे म्हातारा काही रिपेअर व्हायचं नाही. शेवटी बनवली, एक पुली लावली, त्याला एक हलता बेड बनवून दिला. तेव्हा गड्याचं आजार बनता, त्याला अनिद्रेचा आजार झाला. बेड पण हलत नाही सर, रेल्वेसारखी तोपर्यंत झोपत यायची सवय लागली. तशी आम्हाला अशांतीची सवय, शांत मनाची आम्हाला भीती वाटते. आणि म्हणून सद्गुरू साहेब सांगता आपल्याला मित्रांनो की आम्हाला अशांत व्हायची सवय लागली. सगळं आम्हाला इकडे तिकडे इकडे तिकडे, त्या बर्थसारखं आमचं मन सारखं काय राहतं, जागा बदलत राहतं, भरकटत राहतं. आणि जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत भरकटताय ना तोपर्यंत तुम्ही जिथं जायचं ठरवलं तिथं कधीच जाणार नाही. आता विचारलं तुम्ही का कुठं जायचं आहे, माहीत नाही आहे. तुम्ही जन्माला आले तेव्हा माहीत होतं तुम्हाला तुम्ही कोण आहात, कोणाच्या घरात जन्माला आलेला आहात, तुमचे आईवडील कोण आहे, तुम्ही काय करणार आहात. आज तरी तुम्हाला माहिती आहे का तुमचं उद्या काय? हॅलो, तुम्ही सगळं ठरवाल हो. हां, आणि तुम्ही लहानपणी जे ठरवत आले आजपर्यंत ते आपलं किती झालं जरा विचारा ना स्वतःला. हां, कोण सांगेल मला का सर मी सगळं ठरवत असं? आपण जसं ठरवतो तिथेच जातो का? जातो नाही. मग बऱ्याच वेळा आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच, घडतं वेगळंच. जीवनातला प्रवास हा नाशिकवरून शिर्डीला जाण्यासारखा नाही का बसला बसमध्ये पोहोचलं शिर्डीला. लक्षात घ्या, जीवनाचा प्रवास हा अगम्य आहे, अनिश्चित आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये आनंद आहे. तुम्हाला जर कळलं की तुमच्या बाबतीमध्ये आणखी 2 महिन्यांनी काय होत आहे, तुमचा आता जो मित्र आहे एकदम जवळचा तोच तुमचा विश्वासघात करणार आहे, तुम्हाला जर आजच कळलं तर
हॅलो, कोणीतरी विचारलं म्हणे माझे मागचे जन्म मला कळतील का? ते म्हणे कळतील. तुला या जन्माचं तुला सांभाळ देत नाही, मागच्या जन्माचं कसं सांभाळश? ते म्हणे कसं काय? आणि मागच्या जन्मी ज्या कुत्र्याला तू मारलं होतं ना ती तुझी बायको आहे. बस एवढं तुला कळलं आहे. बस आता पुढे काय करायचे? मागच्या जन्मी तुमचं कोणाबरोबर काय नातं होतं, तुमची आज या जन्मी तुमच्याबरोबर कोणत्या भूमिकेमध्ये आलेले हे जर तुम्हाला कळलं. बऱ्याच वेळा आपल्याला असं कळतं का शाळेमध्ये किंवा गावामध्ये आपला जो मित्र होता, जो आपल्या उष्ट्या भाकरी खाऊन मोठा झाला, तोच या कंपनीमध्ये आपला बॉस आहे. हॅलो, तर या जन्मीचं आम्हाला सांभाळत नाही. तुम्हाला ज्यावेळेस असं कळतं की ज्या मुलीवर तुम्ही भयंकर असं प्रेम केलं, ज्या मुलावर तुम्ही भयंकर प्रेम केलं, त्यांनी तुमच्याबरोबर फार मोठा विश्वासघात केलेला आहे, असं ज्यावेळेस तुम्हाला निम्म्या आयुष्यानंतर कळतं, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? हॅलो, म्हणजे याच जन्मीचं जे आठवणी आहे किंवा जुनी गोष्टी आहे, घटना, त्या मला ह्याच जन्मी सहन होत नाही. मागच्या जन्मांचं हिशोब काढायला गेलो तर घरं रिकामी होते, वेगळ्याची स्पीडला भरपूर जास्त किंवा तोडून जास्त बघ. आणि म्हणून आम्ही जे विसरतो ही खूप चांगली गोष्ट आहे सर. बऱ्याच लोकांना हा रोग असतो. 2 वर्षापूर्वी त्यांनी शिवी दिली होती, अजून लक्षात यायची. 5 वर्षापूर्वी माझा अपमान केला होता. काही जण तर 10,000 वर्ष लक्षात ठेवतात. हॅलो, काय ठेवावं जवळ? याला काही मर्यादा आहे ना सर. एखादी अनमोल गोष्ट माणसाची जपून ठेवा. हे कचरा जपून ठेवा, काटे जपून ठेवा. त्या काटे जपून ठेवण्याची गोष्ट आहे. नाही, त्यावेळेस मला भुसला होता पायामाग, त्याच्यामुळे जपून. आता काय त्याला सोन्याने मिळवतो? बरं का मिळवतोस? का पायात घुसला होता? लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जी घाण आहे ती आपण सोडून देतो, पुढे चालतो आयुष्य. नकारात्मक गोष्टी ही घाण आहे, ते सोडून पुढे चाललं. आणि तुम्ही जर असं जर चालायला लागले तर तुम्हाला कुठे जायचं हे कळेल. पण तुम्ही सगळे घाण आणि सगळा कचरा जर सोबत घेऊन जर ओझं वाढवत राहाल तर तुमचं चालणं सुद्धा मुश्किल होईल आणि तुम्हाला कुठे जायचं हे तुम्ही विसरून जा. आपण मोबाईल काढतो आणि स्क्रोल करतो. आपण जी व्हिडिओ शोधायला चाललो होतो तो व्हिडिओ बाजूलाच राहतो आणि भलतीतच आपण पडतो. हां, आपले शेतकरी व्हिडिओ बघतात यूट्यूबचे, म्हणजे डिस्ट्रीब्युटर असतात. आपला व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल काढता आणि काय पाहत बसता. हे 1 तासाने बायकोनी हात मारला त्याला आठवण येते, जेवायला बसा. त्याला अरे या म्हणाचं एस सिटीचा व्हिडिओ पाहायचा, याचसाठी केलं होतं वाटतं असं. हां, शेवट माझा अर्धवट व्हावा. हां, काय तृप्त जिथे पोहोचला. म्हणजे तुम्ही ज्या प्रवासाला निघाले त्या प्रवासामध्ये मध्येच प्रवास संपतो सगळ्यांचा. असा कोण माणूस आहे संसारी माणूस त्याचा प्रवास पूर्ण झाला तो म्हणतो समाधानी मरतो. वैताग तर शेवटी ते म्हणतं मरण येत नाही, एवढा त्रास होतोय म्हणून मरायचंय. किती पण त्रास होऊ द्या. आणि खरंच यम समोर आला तो द्या, मी असं म्हणत होतो. सिरियसली घेऊ नको. आत्महत्या करणारे सुद्धा दुसऱ्याला घाबरवण्यासाठी मरायचा प्रयत्न करतात. जाता म्हणून तरी नमुन्यावरी आवड का होतं हे नमुन्या. नमुना माहिती तुम्हाला? हां, हॅलो, तुम्ही जर कधी गेले बाजारामध्ये तर तो जो सफरचंद विकणार असतो ना, तो एक सफरचंदाचे तुकडे तुकडे करून देतो. टेस्ट देतो ना. किंवा एखाद्या तुम्ही जर स्वीटच्या दुकानात गेले तिथे एक पेढ्यावाला, तो पेढे असतो, एक छोटासा बर्फीचा तुकडा किंवा पेढ्याचा तुकडा, हां खाऊन बघा, टेस्ट का. जो तुम्हाला देतात ना तो फुकट, त्याला नमुना म्हणतात. तुमचं आयुष्य असं जर नमुन्यावर गेलं तर आम्ही किती हिशोब करतो पण तरी कोण नमुन्यावर जातं. मित्रांचं कारण हे आहे की आपण आपल्या प्रवासामध्ये नको असलेल्या गोष्टी सोबत बाळगतो. आपण प्रवासामध्ये रिकामं जेवढा हलकं व्हाल ना तेवढा तुमचा प्रवास कसा होईल? सुरळीत होईल, हलका सोपा होईल. जर तुम्हाला एखादा गड चढून जायचं आहे, जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही जर प्रगतीकडे चाललेला असाल तर तुमची दिशा कशी असणार आहे? कशी असणार आहे? ऊर्ध्व दिशा असणार आहे. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा. प्रगतीचा अर्थ काय होतो? अधोगतीचा अर्थ काय? खालची दिशा. खालची गती आहे त्याला अधोगती असं म्हणतात. आणि प्रगती म्हणजे त्याच्या विरुद्ध. अधोगतीच्या विरुद्ध काय आहे? प्रगती. जर अधोगती म्हणजे खालच्या दिशेने तुमची गती, तर प्रगती म्हणजे ती वरच्या दिशेने तुमची गती. जेव्हा माणूस एखाद्या डोंगरावर चढतो तेव्हा त्याचा भार काय पाहिजे?
जेवढा कमी करता येईल तेव्हा कमी. तुम्ही डोंगरावर चाललेले आहे, तुमच्याकडं अंगावरती सोन्याचे 1 किलो दागिने, कळत आहे का? निम्म्या रस्त्यापर्यंत गेलेले एवढे दमले, पुढं जायचे, आणि अशात तुम्हाला कळलं की कोबरा मारू लागा तुमच्या. कोबरा केवढा असतो माहिती? हो, असा टाईप झाला वर. तुम्ही धुमशान पळाले वर, आता जड व्हायला लागलं, ते दागिने सुद्धा जड व्हायला लागले. त्याला घेऊन पळायचं कसं? हाच 45 किलोचा. शेवटी काय करणार हो? दागिने काढून जगलो तो परत नाही आली, तर मेलं तर दागिने सहीच जाईल. मग दागिने काढून काय करणार आहे? फेकून. सगळ्यात शेवटी जीवनामध्ये काय महत्वाचं आहे? हे जगणं ना. एवढं कळलं ना तुम्हाला? मग तेच आपल्याला कळलं पाहिजे जीवनामध्ये. मला कुठं जायचं आहे? मला जीवनाकडे जायचं आहे. पहिली गोष्ट, या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला सगळ्यात जास्त गोष्टी तिकडे काय अपेक्षा आहे? समजा हे साहेब एवढ्या मोठ्या पदावर रिटायर झाले, क्लास 1 क्लास 2 पोस्टवरती, एवढं मोठं पद, आणि त्यात एवढा सगळा सन्मान असेल, पैसा असेल. मग रिटायर झाल्यानंतरही त्यांना काहीतरी करावं असं का वाटतं? कुठे जायचं त्यांना अजूनही? का बरं? कारण वयाची 60 वर्षापर्यंत जी मेहनत केली, प्रवास केला, त्या प्रवासामध्ये जिथं जायचं होतं तिथं पोहोचलोच नाही अजून. जर पोहोचले असते तर काय झाले असते? जेव्हा तुम्हाला तिथं जायचं तिथं पोहोचता तेव्हा तुम्ही काय करता? तिथं जाईपर्यंत घाई असते खूप जाण्याची. ए एवढा रे एवढा रे, चला रे चला रे, पाय उचला रे, पळा पळा, बरोबर आहे? हां, आणि पोहोचल्यावर आराम. कळलं तर तुम्हाला? तुमचं जीवन जेव्हा शांत आणि आरामशीर होतं ना, तेव्हा समजायचं तुम्ही पोच. पण तुमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत पोड आहे, हास आहे, तोपर्यंत तुम्ही पोचलेले नाही. तुम्ही कुठे हा शब्दच नाही. आता ही पृथ्वी आहे गोल. तुम्ही किती जर चालत राहिले, अनंत जन्म चालत राहिले, तर तुमचा प्रवास थांबणार नाही. थांबेल का? आता पृथ्वी एवढी प्रचंड मोठी आहे, ती सुद्धा चक्कर मारते, ती सुद्धा परिक्रमेमध्ये आहे. ती स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. सूर्य स्वतःभोवती फिरतो आणि अख्ख्या सूर्यमालेला बरोबर घेऊन साऱ्या ब्रह्मांडाभोवती फिरतो. आता ब्रह्मांड स्वतःही फिरतंय मधल्यामध्ये आणि साऱ्या ब्रह्मांडांमध्ये फिरते. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, की आपल्याला या जीवनामध्ये कुठे जायचं आहे हे माहीत नाही आहे. एवढं जरी माहीत असलं तरी पुरेच काय. मग कुठे जायचं आहे याचा काय घ्यायचं आहे शोध. पण हे कधी कळेल? तुम्ही जिथे आहात ती जागा सोडली. अंड्यामध्ये तयार झालेली आळी, सूक्ष्म कीड, ती सुद्धा अंड्यातून पुढे पडते. तिला एवढी अक्कल आहे कुठे जायचं आहे? अंड्याच्या बाय. कोशामध्ये परिपक्व झालेला पतंग, त्याला एवढा कळतं मला कोश सोडून कुठं जायचं आहे? बाहेर. आणि जेव्हा त्याचे पतंग सक्षम बनतात त्याला हे माहिती आहे मला हवेत काय घ्यायची आहे? झेप घ्यायची आहे. मला झेप घेऊन कुठं जायचं आहे? माझा चारा शोधायचा आहे. म्हणजे पहिली गरज कोणाची ओळखायची आहे? शरीराची. नंतर गरज कोणाची ओळखायची आहे? मनाची. नंतर गरज कोणाची ओळखायची आहे? भावनींची. आणि सगळ्यात शेवटी गरज कोणाची आपोआप समोर येणार आहे? आपल्या आत्म्याची. म्हणून मराठीमध्ये फार सुंदर म्हणे, गरज ही शोधाची जननी आहे. हां, जेव्हा पोटामध्ये कावळे कोपतात ना तेव्हा पितरपाटीची आठवी. नवीन गावाकडं 20 वर्षापूर्वी पितरपाट्याचं जेवण म्हणजे वर्षभर वाट बघायचे लोक. हॅलो, आता ना तिथे कस राहिला, ना तो स्वाद राहिला, ना त्याच्यामध्ये ती पौष्टिकता राहिली. तेव्हा खीर आणि चपाती अशी कुस्करून खाल्ल्यावर आणि त्याच्यावर भात आणि कढी, आ हा हा हा, झोपलाच तो 3 तास. आता जेवायच्या अगोदरच झोपू, अपोषण झालं. मित्रांनो, आपण एक जीवनाची दिशाच भरकटून घेऊ का? आणि भरकटणं जे आजच्या काळामध्ये तुम्हाला दिशा नाही सापडलेली, तुम्हाला ध्येय नाही सापडत आहे, कुठे जायचं आहे ते कळत नाही आहे. त्याचं कारण आहे की आमचं जे लक्ष आहे ते स्थिर नाही.